हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, आपण आता कठोपनिषदाच्या दुसऱ्या अध्यायातल्या दुसऱ्या वल्लीचा विचार करणार आहोत. यमधर्मराज सांगतायत, पुरम एकादशद्वारम अस्या वक्रचेतसः अनुष्ठायन शोचती विमुक्तश्च विमुच्यते. अवक्रचेतसः म्हणजे सरळ आणि विशुद्ध असा ज्ञानस्वरूप असलेला, अजस्य जो अजन्म आहे, ज्याचा जन्म होत नसतो, एकादशद्वारम 11 द्वार असलेला, पुरम शहर किंवा नगर, अनुष्ठाय न शोचती परमेश्वराचं ध्यान आधी करणाऱ्या माणसाला कधीही शोक होत नाही. विमुक्तः विमुच्यते एतद् वै तत्. तो विमुक्त होतो, विदेह होतो आणि परमात्म्याला जाऊन मिळतो. असं हे परमात्म्याचं स्वरूप आहे, जे तू मला विचारलेलं होतंस. यमधर्मराजाला असं सांगायचं आहे की हे नचिकेता, माणसाचं शरीर म्हणजे एक नगर किंवा एक शहर आहे असं समज. या शहराला 2 डोळे, 2 नाक, 2 नाकपुड्या, एक तोंड, स्पर्शरंध्र, नाभी म्हणजे बेंबी, गुदमार्ग म्हणजे ज्या मलनिस्सरण करण्याचा मार्ग, आणि शिश्न म्हणजे पुनरुत्पादन करण्याची जागा. अशी 11 द्वारं आहेत. आणि या 11 द्वारां असलेल्या शरीररूपी नगरामध्ये सर्वव्यापी, अविनाशी, अजन्मा, नित्य, निर्विकार, एकरस आणि विशुद्ध असा ज्ञानस्वरूप परमेश्वर या नगरीमध्ये वास्तव्य करतो. आता परमेश्वराला किती उपमा दिलेल्या आहेत बघा. सर्वव्यापी, हा परमेश्वर सर्वव्यापी आहे. चेतनामध्ये आहे, अचेतन गोष्टींमध्ये आहे. अविनाशी, याचा कधीही नाश होत नाही. अजन्मा, याला जन्म नाही. नित्य, तो नित्यच असतो, नेहमीच असतो, आज आहे उद्या नाही असं होत नाही. निर्विकार, याला कोणताही विकार नाही आहे. सुख, दुःख, ईर्ष्या, लोभ, क्रोध कोणताही विकार नाही आहे. एकरस, एकरस म्हणजे सगळ्यांचा आत्मा हा सारखाच असतो. शरीर मोठा असू दे, लहान असू दे, ही जी चेतना आहे, ही लिव्हिंग मॅटर, ही एकसारखीच असते. तुम्हाला उदाहरण देतो मी. ज्ञानेश्वर महाराजांना जेव्हा पैठणहून शुद्धीपत्र आणायचं होतं, तिथल्या ब्राह्मणाने त्यांना शुद्धीपत्र द्यायचं नाकारलं. तेव्हा ज्ञानेश्वरांनी सांगितलं की सगळ्यांच्या शरीरामध्ये एकाच प्रकारचा आत्मा असतो, म्हणजेच एकरस आत्मा असतो. तेव्हा ब्रह्मवृंदाने त्यांची खिल्ली उडवली. मग या रेड्यामध्ये आहे का ते सांग म्हणाले. मग ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडी वेद वदवले. ही गोष्ट सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. म्हणजे माणसातला आत्मा आणि रेड्याचा आत्मा हा सारखाच आहे, म्हणजेच एकरस आहे. विशुद्ध ज्ञान स्वरूप आहे, अतिशय शुद्ध स्वरूपातला आहे. म्हणजे ज्याचं ज्ञान हे अतिशय शुद्ध स्वरूपात आहे, त्याच्यामध्ये कोणतीही कन्फ्युजन नाही, निर्विवाद आहे ते. एकदा त्या ज्ञानाचा बोध झाला की ते ज्ञान निर्विवाद आहे, ते सर्वत्र आहे. आणि माणसाच्या हृदय प्रासादामध्ये राजाप्रमाणे हे तत्व परब्रह्म राहतो, परमात्मा राहतो.
मग आपल्या हृदयामध्ये हा परमात्मा राहतो, म्हणून याचं स्मरण करणं, चिंतन करणं, ध्यान करणं ह्या गोष्टी जो करतो त्याला कधीही शोक होत नाही. तो संसार बंधनातून विमुक्त होतो, तो विदेह होतो. विदेह होतो म्हणजे काय? त्याचा देह नष्ट पावतो, परंतु तो परमात्म्याला जाऊन त्याचा आत्मा मिळतो आणि मग मृत्यूचक्रातून त्याची सुटका होते. असा या पहिल्या मंत्राचा अर्थ आहे. आता दुसऱ्या मंत्रामध्ये परमेश्वराच्या सर्वरूपतेचं स्पष्टीकरण यामध्ये यमधर्माने केलेलं आहे. यमराज म्हणतात, हंस सुचेषद वसुरिंतरक्ष दोतो वेदविशद दुराणसत्त नृषद्वरसत तदयोमसब्जा गोजा ऋतजा अद्रिजा ऋतंभत. थोडासा जटिल असा हा मंत्र आहे. मी सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करीन. साधक, मला आपणा सर्वांना एक विनंती आहे अशी की उपनिषदातले मंत्र हे गूढ स्वरूपात आहेत, कारण हे गुह्य ज्ञान आहे, यातले शब्द वेगळे आहेत. परंतु माझ्या बुद्धीला झेपेल एवढं मी त्याचं जास्तीत जास्त स्पष्टीकरण करतो. आणि तुम्ही हे स्पष्टीकरण एकदा, दोनदा, तीनदा ऐकलं की तुमच्या निश्चित लक्षात येईल. पहिल्यांदा ऐकल्यावर कदाचित थोडंसं कन्फ्युजन होईल, परंतु दोनदा तीनदा जर तुम्ही ही रेकॉर्ड ऐकलीत तर तुम्हाला निश्चित या मंत्राचं ज्ञान होईल. आता ह्या दुसऱ्या मंत्रामध्ये यमराज सांगतायत, शुचिषत हंसहा अंतरिक्षसत. जो विशुद्ध परमधामामध्ये राहणारा हा स्वयंप्रकाशित पुरुषोत्तम आहे, तो अंतरिक्षामध्ये वसू म्हणून राहतो. दुरोणसत अतिथी, घरामध्ये अतिथी म्हणून राहतो. वेदशित नृषद, यज्ञाच्या वेदीमध्ये जो अग्नी स्थापन केला जातो त्या अग्नीमध्ये जो हवन करणारा असतो त्याला होता म्हणतात. आणि त्या होत्याच्या स्वरूपात हा परमात्मा राहतो. वरसत ऋतसत, मनुष्यामध्ये श्रेष्ठ देवतांमध्ये राहणारा. व्योमसत, आकाशामध्ये राहणारा. ऋतसत, सत्यामध्ये राहणारा. अब्जाहा, जलामध्ये राहणारा. गोजाहा, पृथ्वीमध्ये नाना रूपाने प्रकट होणारा. ऋतजाहा, सत्कर्मात प्रकट होणारा. अद्रिजाहा, पर्वतांमध्ये नाना रूपाने प्रकट होणारा. बृहद्रुतम, सगळ्यामध्ये परमसत्य असलेला. बघा, परमात्म्याला किती प्रकारच्या उपमा दिलेत, किती प्रकारच्या रूपामध्ये भगवंत राहतो. काही अवघड नाही आहे हे. हा फक्त श्लोक मोठा आहे, पण हे अतिशय सोपं आहे. परमात्म्याची निरनिराळ्या ठिकाणची निरनिराळी रूपं दिलेली आहेत, फक्त बाकीचं काहीही नाही. काय रूपं दिलेली आहेत यमराज सांगतायत, हे नचिकेता, हा जो पुरुषोत्तम परब्रह्म आहे, तू मला इथं आल्यापासून सारखं विचारतो आहेस, मला परब्रह्म पुरुषोत्तमाबद्दल सांगा सांगा. आता मी तुला सगळं सविस्तर सांगायला लागलो आहे, त्याचे प्रत्येक एक एक पैलू तुला मी सांगायला लागलो आहे. आता मी तुला जे सांगणार आहे ही त्याची सर्वरूपता सांगणार आहे. तो अनेक रूपामध्ये कसा असतो, तो परमधामामध्ये परब्रह्म पुरुषोत्तमाच्या रूपामध्ये आहे.
अंतरिक्ष म्हणजे परमधामामध्ये काय आहे, तो कधी सगुण रूपात असेल, कधी निर्गुण निराकार रूपात असेल, परंतु तो स्वयंप्रकाशी परब्रह्म पुरुषोत्तम या रूपामध्ये राहतो. दुसरं रूप काय, अंतरिक्षामध्ये वसू नामक देवतेच्या स्वरूपात राहतो. जो अष्टवसू सांगितलेले आहेत त्या वसू नावाच्या काय देवतांच्या रूपात तो राहतो. घरामध्ये अतिथी रूपाने येतो बघा, म्हणून आपण अतिथी देवो भव म्हणतो. म्हणून आपल्याकडं अतिथी आल्यानंतर त्याचा योग्य आदर सत्कार करावा अशी आपली संस्कृती सांगते. कारण कोणता अतिथी कोणत्या रूपामध्ये येईल हे सांगता येत नाही. श्रीकृष्णाने सुदाम्याचं आदरातिथ्य कसं केलं, अतिशय गरीब आणि हा द्वारकेचा राजा असून सुद्धा आदरातिथ्य कसं केलं. रुक्मिणीचा निरोप घेऊन आलेला जो सुदैव ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणाचं आतिथ्य श्रीकृष्णाने कसं केलं. श्रीरामाचं आतिथ्य शबरीने कसं केलं. अशी अनेक उदाहरणं रामायण महाभारतामध्ये आहेत. ही आपली संस्कृती आहे. म्हणून अतिथी देवो भव म्हटलेलं आहे. म्हणून अतिथीच्या रूपामध्ये तो घरात असतो. जेव्हा यज्ञ चाललेला असतो तेव्हा आहुती घालणारा जो होता असतो त्या रूपामध्ये हा परमात्मा आहे. मनुष्यामध्ये आहे, देवतांमध्ये आहे, पितरांच्या रूपामध्ये आहे. पाण्यामध्ये तो मत्स्य, शंख, मोती या रूपामध्ये आहे. पृथ्वीमध्ये वृक्ष, अंकुर, अन्न, औषधी या रूपामध्ये आहे. म्हणून झाडं तोडू नका म्हणून सांगतात. हे आज पर्यावरण चाललंय, पण आमच्या पूर्वीच्याच लोकांनी हे सगळं सांगितलंय. भागवतामध्ये याचा उल्लेख आहे, भगवद्गीतेत आहे. एक झाड वाढवलं म्हणजे 10 पुत्र वाढवल्यासारखा असा श्लोक आहे. एको हि पुत्र ही दशपातपस्य. 10 एक झाड वाढवलं तर तो 10 पुत्र सांभाळण्यासारखं आहे. एवढं पुण्य मिळतं असं सांगितलेलं आहे. म्हणून झाडांवर कधीही अत्याचार करू नये. त्यानंतर यज्ञ इत्यादी वेगवेगळ्या कर्मांमध्ये तो यज्ञफलाच्या रूपात आहे. पर्वतांमधून तो नदीच्या रूपाने प्रकट होतो बघा. म्हणून नदीला आपण माता मानतो, नदीला पवित्र मानतो. आणि सगळीकडे चेतन किंवा अचेतन द्रव्यामध्ये तो एक महान आणि परम सत्य तत्व आहे. आता हे कसं, आत्ता जी ही उदाहरणं दिलेली आहेत, ज्या ज्या ठिकाणी हे परमात्मा तत्व सत्य तत्व आहे, ते सत्य तत्व आतमध्ये असल्याशिवाय प्रत्येक घटक सृष्टीमधला आपलं कार्य करूच शकणार नाही. मग झाडं असतील, मासा असेल, मोती असेल, दगड असेल, प्रत्येकाला काही ना काही, अगदी दगड असला तरी तो बांधकामाला तरी उपयोगी पडतो ना, मूर्ती बनवण्यासाठी उपयोगी पडतो ना, रस्त्यावर मुरुम टाकायला उपयोगी पडतो. म्हणजे काय आहे, या सगळ्यांचा काही ना काही उपयोग आहे. ही उपयुक्ततेची भावना कशामुळे आली, त्याच्यामध्ये सत्य परमात्मा आहे. ज्या ज्या उपयुक्त गोष्टी इहलोकामध्ये मनुष्य प्राण्याने मानलेल्या आहेत, त्या सर्वामध्ये परमसत्य तत्व असलेला परमात्मा आहे. नदीमध्ये जर परमात्मा नसता तर नदी वाहिली नसती, जलचर प्राणी त्याच्यामध्ये राहिले नसते.
वृक्षाने फळं दिली नसती, फुलं दिली नसती, औषधं दिली नसती, झाड दिलं नसतं, सावली दिली नसती. मनुष्य इतक्या जो हालचाली करतोय, इतक्या गोष्टी करतोय, तो निश्चेत नसला असता तर काय झालं असतं. म्हणजे हे परमतत्व सत्य आहे, म्हणजे चेतनामयी आहे. ही निरनिराळ्या रूपामध्ये चेतना कशी आहे हे या ठिकाणी सर्वरूप चैतन्य परमात्मा हा यमधर्मराजांनी नचिकेताला सांगितलेला आहे. तिसऱ्या मंत्रामध्ये ऊर्ध्वं प्राणमुन्यती आपानं प्रत्यगच्छति मध्ये वामनामासीनं विश्वे देवा उपासते. प्राणम ऊर्ध्वम उन्नयती. वायूचे 5 प्रकार आहेत. प्राण, व्यान, उदान, समान आणि अपान. अशा या 5 वायूंच्या प्रकारांमध्ये ही चेतना, हे सत्य, हे परमतत्व कशी हालचाल करायला लावतं. प्राणम ऊर्ध्वम, प्राणवायूला ऊर्ध्व दिशेला घेतलेला आहे. आपण जो श्वसन करतो तो प्राणवायू, ऑक्सिजन. अपानम प्रत्यक अस्यती, अपान वायूला खाली ढकलतो. मध्ये, शरीराच्या मध्ये आसीनम, वामनम श्रेष्ठ, सगळ्यात मध्ये स्वतः भगवंत परमात्मा बसतो आणि इतर 3 वायूंना तो त्यांच्या त्यांच्या क्रियेला प्रवृत्त करतो. सोपं आहे हे. जे वायुस्तुतीमध्ये दिलेलं आहे तेच इथं आहे. वायू हा सगळ्यात जीवनावश्यक पहिला घटक आहे. एक वेळ पण अन्न पाण्याशिवाय राहू शकतो, पण वायूशिवाय, श्वसनाशिवाय राहू शकत नाही. मग ह्या पंचप्राणाला, पंचप्राण म्हणजे वायूचे 5 प्रकार जे सांगितलेले आहेत. प्राण, प्राणवायूला काय चेतना देतो की श्वासोच्छ्वास, श्वसन, म्हणून प्राणवायू म्हणतात. आता ऑक्सिजन म्हणतात. तो काय करतो, श्वसन करण्यासाठी मनुष्याला प्रवृत्त करतो किंवा मनुष्याच्या श्वसनाचं काम करतो. अपान वायू काय करतो, मलनिस्सरणाचं काम करतो किंवा गर्भाला खाली ढकलण्याचं काम करतो अपान वायू. मग त्या अपान वायूला खाली कोण ढकलतं, हा प्राणवायू ढकलतो. बघा तुम्ही, जर पोटामध्ये गॅस झाले तर अपान वायू खालून प्राणवायूला वर ढकलतो. मग आपल्याला काय होतं, करपट ढेकरा येतात, पित्तामध्ये, छातीमध्ये जळजळ होतं. पण जर अपान वायूला जर सोडायचं असेल, मलनिस्सरण करायचं असेल, तर त्याला प्राणवायू खाली ढकलतो. अंतरामध्ये ती शक्ती निर्माण होते. व्यानवायू काय करतो, व्यानवायू सगळ्या शरीरातल्या ज्या नाड्या आहेत, रक्ताभिसरण आहे, या सगळ्यांना हालचाल करायला प्रवृत्त करतो. तो संपूर्ण शरीरभर असतो. उदानवायू काय करतो, गिळण्याच्या प्रक्रियेला कारणीभूत असतो. गिळल्यानंतर एकदम वस्तू धपकन जाऊन जठरामध्ये पडत नाही, ती सावकाश अन्ननलिके वाटे सावकाश खाली उतरते. हे उदानवायूचं काम आहे. समान वायू काय करतो, जाठराग्नीला प्रदीप्त करतो. हे सगळं पंचप्राणांचं जे काम आहे ते हृदयामध्ये राजासारखा विराजित असलेला परमात्मा करतो. हा जो परमात्मा शरीरस्थित आहे, शरीरामध्ये आहे, तो प्राण, मन, बुद्धी, इंद्रिय यांना प्रेरणा देतो आणि म्हणून त्या परमात्म्याला आपण प्रसन्न ठेवलं पाहिजे. तर ही प्रेरणा वेगाने होईल, योग्य पद्धतीने होईल. म्हणून
परमात्म्याचं चिंतन करायला पाहिजे. हा इतका सोपा श्लोक आहे. चौथ्या मंत्रामध्ये यमराज सांगतात, अस्य विंश्रूयमानस्य शरीरस्थस्य देहिनः देहाद्मुच्यमानस्य किमत्र परिशिष्यते. अस्य शरीरस्य विश्रममानस्य, या शरीरामध्ये स्थित असलेला जीवात्मा मृत्यूनंतर दुसऱ्या शरीरामध्ये जातो. देहात विमुच्यमानस्य, अत्र या देहामधून तो निघून गेल्यानंतर काय राहतं, किम शेष परिशिष्यते, काय राहतं, तोच परमात्मा आहे असं समज. आता गंमत बघा कशी आहे. जेव्हा मनुष्याचा मृत्यू होतो त्यावेळेला वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान अन्यानि संयाती नवानि देही, असं भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्र उतरवतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो, त्याप्रमाणे मृत्यूनंतर आत्मा जुनं शरीर टाकतो आणि नवीन देह धारणा करतो. मग मनुष्य मृत्यू पावल्यानंतर उरतं काय? चेतना नसते, जीवात्मा नसतो, बघायला तर काहीही उरलेलं नसतं. पण काय असतं? परब्रह्म परमेश्वर परमात्मा त्या अचेतन शरीरामध्ये सुद्धा असतो. आता तुम्ही म्हणाल, जर तो अचेतन शरीरामध्ये असेल तर तो जिवंत का नाही? त्याचं उत्तर असं आहे, प्रत्येक चेतन आणि अचेतन गोष्टींमध्ये, पदार्थांमध्ये परमात्मा आहेच, हे आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे उपनिषदाप्रमाणे. दगडामध्ये जर चेतन परमात्म्याचा अंश आहे, मातीमध्ये आहे, पाण्यामध्ये आहे, मग जड असलेल्या, अचेतन असलेल्या, मृत्यू पावलेल्या शरीरामध्ये सुद्धा परमात्म्याचा अंश जड म्हणून आहे. जड पदार्थात जसा असतो तसा आहे. म्हणून अचेतन असला तरी त्याच्यामध्ये परमात्मा आहेच. आता याचं स्पष्टीकरण दुसऱ्या प्रकाराने पुढच्या 2 श्लोकामध्ये यमराज करतात. 5व्या आणि 6व्या मंत्रामध्ये यमराज म्हणतायत, न प्राणेन नापानेन मर्त्या जीवती कश्चन इतरेण तु जीवंती यस्मिन्नो वापुश्रुतै हंतत इदं प्रवाक्ष्यामि गुह्यं ब्रह्म सनातनं यथाच मरणं प्राप्य आत्मा भवति गौतम. हे नचिकेता, गौतम म्हणजे नचिकेत, कश्चन मर्त्याः न प्राणेन, कोणीही प्राणी मेल्यानंतर तो न अपानेन जीवती, अपानाहून मुळं जगतो का? नाही. परंतु एतौ उपाश्रितौ, 2 आश्रय त्याला मिळालेले असतात. इतरेण जीवंती, दुसरे सुद्धा जगतात. गुह्यम सनातनम, हे रहस्य मी तुला आता सांगतो. ब्रह्मच आत्मा, ब्रह्म आणि जीवात्मा मरणं प्राप्य यथा भवती, मरण प्राप्त करून सुद्धा तिथे राहतात. कोण? ब्रह्म आणि जीवात्मा. इदम ते हंत प्रवक्ष्यामि, ही गोष्ट तुला मी पुन्हा एकदा सांगतो, ऐक. आता जरा लक्ष देऊन आपण हे बघूया. यमराज काय म्हणतात? नचिकेता,
एक ना एक दिवस मृत्यू निश्चित येणार आहे. मनुष्यादी प्राण्यांची शक्ती त्यांच्यामध्ये प्राणशक्ती असेल, प्राणवायू असेल तोपर्यंतच ते जीवित राहतात. अपानवायूमुळे ते जिवंत राहत नाहीत, म्हणजे त्यासाठी प्राणवायू असतो. यांना जिवंत ठेवणारा कोण? चेतना तत्व म्हणजेच जीवात्मा. आणि हे प्राण आणि अपान दोन्हीही जीवात्म्याचे आश्रित आहेत. जीवात्म्याशिवाय ते क्षणभर सुद्धा राहू शकत नाहीत. जेव्हा जीवात्मा निघून जातो त्यावेळेला इंद्रियांची शक्ती सुद्धा नष्ट होते. आणि तुला मी हेही गोष्ट आता स्पष्ट करून सांगतो, जी भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायातल्या आणि 8व्या 9व्या श्लोकात सांगितलेले आहे. शरीरम यद्वाप्नोति यश्चाप्युत्क्रामति ईश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात. जेव्हा शरीर देहधारणा करतो आणि जेव्हा ते शरीर सोडून जातो तेव्हा वारा जसा फुलांपासून सुगंध घेऊन जातो तसा जीवात्मा मनासहित 6 इंद्रियांना घेऊन जातो. श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. कान, डोळे, नाक, स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय म्हणजे जीभ आणि नाक हे सगळी इंद्रिय जी आहेत ही मनाच्या सहाय्याने आपल्या विषयांचे ज्ञान करून घेतात. ते सुद्धा तो सगळं घेऊन जातात. मग उरलं काय? जीवात्मा पंचप्राण घेऊन जातो, पंचज्ञानेंद्रिय घेऊन जातो, मन घेऊन जातो. मग आता यमराज सांगतात मग ह्या जीवात्म्याचं काय होतं ते तुला आता मी सांगतो. अत्यंत रहस्यमय आहे ते तुला आता मी सांगतो. तो कुठे जातो, कसा राहतो आणि त्याच्याबरोबर मी तुला हेही सांगतो की तो परमरहस्यमय सर्वव्यापी सर्वाधार सर्वाधिपती परब्रह्म परमेश्वराचं रूप काय आहे. हे 5वा आणि 6वा मंत्र याचा सारांश तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो. थोडंसं कठीण आहे समजायला, पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा ऐकलात तर लक्षात येऊ शकेल. यमराज सांगतात, हे नचिकेता, मृत्यू तर प्रत्येकाला येणार आहे. एक पहिला मुद्दा काय? मृत्यू प्रत्येकाला येणार आहे. 2 एवढे दिवस मृत्यू येईपर्यंत मनुष्य कशाच्या आधारे जिवंत होता? प्राणवायूच्या आधारे जिवंत होता. हे क्रमांक 2. क्रमांक 3 अपानवायूच्या शक्तीमुळे जिवंत नव्हता, म्हणजे अपानवायूचा त्याच्यामध्ये काही रोल नाही. मग ह्या अपानवायूला किंवा प्राणवायूला किंबहुना प्राणवायूलाच चेतना देणारा कोण? जीवात्मा. जीवात्मा चेतना देणारा आहे. हे सर्व इंद्रिय आणि हे वायू हे जीवात्म्याच्या आश्रयाने राहतात. मुद्दा क्रमांक 5. मुद्दा क्रमांक 6 काय? जीवात्म्याशिवाय कोणतेही शरीरातले घटक एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाहीत. मुद्दा क्रमांक 7 काय? जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा तो सगळ्या इंद्रियांना घेऊन जातो
आणि बरोबर मनाला सुद्धा घेऊन जातो. कारण इंद्रियांना आपलं कर्म करायला लावणारं मनच आहे. मग आता इंद्रिय गेल्यावर मनाला काम काय? म्हणून मृत्यू पावल्यानंतर जीवात्मा इंद्रिय आणि मन सगळ्यांनाच घेऊन जातो. मग या जीवात्म्याचं पुढं काय होतं? तो कुठे राहतो? हे परमरहस्य आणि परब्रह्म परमेश्वराचं स्वरूप काय आहे हे मी तुला पुढच्या मंत्रात सांगतो. आणि मगाशी मी जो उल्लेख केला, जीवात्मा निघून गेला, पण जसा इतर जड पदार्थामध्ये परमात्म्याचा अंश आहे, चर आणि अचर, चल आणि अचल, चराचरात परब्रह्म भरलेला आहे म्हणतो आपण, तसं ही मृत्यूनंतर ही डेड बॉडी किंवा हे शरीर, मृत शरीर हे अचर किंवा अचल झालेलं आहे, तेव्हा त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये परब्रह्मतत्व असणार आहे, जसं दगडात असतं तसं. आता जीवात्मा आणि इंद्रिय निघून गेलेले आहेत आणि आता पुढं तो जीवात्मा कुठं जातो हे आपण उद्याच्या भागात बघूया. तोपर्यंत हरिओम तत्सत.